अरे पण दादा, तुला नाही माहिती त्या दिवशी काय झालं? काहीही होऊ दे. काय झालं असं? तुला काय काम होतं एवढं शिल्लक बोलायचं? आणि मम्मी सोबत तुला जोरात आवाजात बोलायचं कोणं सांगितलं? हा? जास्त मोठा झाला का तू? एवढा मोठा झाला का तू? अरे दादा पण एकदम चूप. तुझं चुकलं. मम्मीला सॉरी म्हण. अरे मम्मीला काही म्हटलंच नाही मी. मम्मीच त्या मंदाची बाजू घेऊन माझ्या संग भांडायला लागली लागे. तू करता आणि माझ्या पोरीला तसं त्रास देता आणि माझ्या पोरीचं काही नाही का, आणि तिच्या बापानं काही कमावलं नाही का, आणि माझ्या पोरीनं असं काय मागून मागून मागितलं, आणि कुकडच्या कुकडेच काहीच विषयाला मिळणे. वहिनीला विचार तू. वहिनी, वहिनी दादाला सांगा बरोबर. हो ना. तुम्हाला नाही माहिती, मी होती ना तिथं. चला, काम करा आपापले. मग तू होती तिथं, तुला अक्कल नाही का काही? हा? डोकं नाही का तुला काही? वाद होऊ देत असतात का घरात? मोठी आहे ना तू? काय कामाची? हा? रवी लहान आहे तुझ्यापेक्षा. मग तुझं काम होतं ना रवीला चुप कर ना. तू पाहत बसली का तिथं? मी होती ना तिथं वले. मूर्ख कुठली. अरे तू वहिनीला कोण बोलून राहिला? तिचा काय संबंध? मग संबंध नाही तर काय तर? तिथं का पिक्चर चालू होता का शेजाऱ्याच्या घरचे भांडणं होते? हा? एवढ्या जोर जोरात तू मम्मीला बोलून राहिला, मम्मी तुला बोलून राहिली, ते मंदा काय म्हणून राहिले. डोक्यात फरक पडला का? घरातले आवाज बाहेर जाणं योग्य आहे का? हा? हा? आजपर्यंत तरी आपल्या घरातला आवाज बाहेर गेलाय का? शेजारी तरी माहित आहे का आपल्या घरात काय चालू आहे? अरे काय आणलं हे? कुठून शिकला हे? कुठून शिकला तू हे? एवढ्या जोरात आई संग बोलशील का तू? आणि का काय तू मोठी पाहत बसली? नाही दादा, दादा बहिणीचं काहीच नाही चुकलं. दादा, मंदाताई ना. रश्मी, मंदाताई लाख चुकेल असेल, ती आपल्या घरची पाहुणी नाही. पाहुणे कायमस्वरूपी नसतात. घर हे कायमस्वरूपी असते. कुटुंब हे कायमस्वरूपी असते. पाहुणे हे येत असतात आणि जात असतात. त्यामुळे पाहुण्यानं काही म्हटलं म्हणून आपल्या घरात वाद होता कामा नये. याची जबाबदारी घरच्यांचीच असते, पाहुण्यांची नसते. दे मंदाला आवाज. अ, हो. बापरे, दादा खूप चिडले. काय म्हणतो दादा? चल, चल तुले कपडे घेऊन द्या तुम्ही. मला नाही पाहिजेत कपडे. काहून? त्या चादरल्या कपड्यासाठी एवढा दांगडो चालू आहे ना? हा? मम्मी, मला नको सांगू. मम्मी मम्मी करणं. मम्मी इकडे ये. आणि पहिले तर लहान आवाजात बोल. एकदम शांततेनं बोलायचं या घरात. हा, सांग. सुनव बापा, तू सुनव काही. हा? त्या दिवशी आता रवीनं तर एवढं सुनवलंस, आता तू सुनव. मला काय राहिलं या घरात? मला तर कायचीच उजागरी नाही. कोणाला काही हो म्हणायची उजागरी राहिली नाही मला या घरात आता. मम्मी पहिले तर शांततेनं बोल. दादा, काही चिडू नको. मला काही नाही पाहिजे. मला काही कपडे कपडे नाही पाहिजेत. काहीच नाही पाहिजे मला. का मग तुला कपडे नव्हते पाहिजे तर मग नुसतं तुला टाइमपास पाहिजे का? हा? म्हणजे काहीतरी मुद्दा उखराव, त्याच्यावरून घरात कोणाला ताने तुने माराव, हा? घरातलं वातावरण खराब कराव. 8 दिवसासाठी आलो आपण तर सुखानं राहाव नाही. इथं वाद घालाव, याले काही म्हणाव, त्याले काही म्हणाव. हा? पण का ग मम्मी, काय कमी पडू दिलं ग? मंदाला सुनंदा ताईला काय कमी पडलं सांग बरं? हं? अन पप्पाची कमाई आहे म्हणजे मग काय? खरं सांग ना, तुला काय म्हणायचं आहे तर आमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. काहीच प्रॉब्लेम नाही आमचा. पण मला या घरात शांतता लागेल. या घरात उगाच ते लोकांसारखे तमाशे मला आवडणार नाहीत. स्पष्ट शब्दात सांगून राहिलो मी. ज्याला जे काय पाहिजे ते मला स्पष्ट येऊन म्हणायचं. काय म्हटलं मंदा? कपड्याचं नाही. उद्या काही काम पडलं तर स्पष्ट येऊन म्हणायचं की दादा, अर्धा हिस्सा दे गड्या, माझ्या पप्पाचाच आहे. पण शांततेनं म्हणायचं. वाद घालून अन जगाला तमाशा दाखवून अन याले टोमना मारू देन, मा बायकोले काही म्हणू देन, त्या रश्मीले काही म्हणू दे, आणि त्या रवीले काही म्हणू देन, ते नाटकं करायचे नाहीत. काय सांगितलं? मला घरात शांतता पाहिजे. पैशाची कोण काळजी करायची नाही. ज्याला किती कोणाला काय पाहिजे ते मला येऊन मागा. अन तूही रवी, शांततेत बोलायचं काय घरात? लहान नाही आहेस आता. उगाच वाद नाहीत घालायचे काय? पाहुण्यांनी पाहुण्यासारखंच राहावं. घरच्या लोकांनी घरच्या लोकांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पुऱ्या करायच्या.
जास्त शहाणपणा इथं कोणीच कोणाला शिकवणार नाही. आपापले कामं करा, आनंदात राहा. कोणाला काय पाहिजे, कपडे पाहिजेत, पैसा पाहिजे, दागदागिने पाहिजेत का, प्लॉट पाहिजेत का, प्रॉपर्ट्या पाहिजेत, शांततेने येऊन सांगा. आणि तुमच्याही काय म्हणून राहिलो मी, तुमच्याही दोघीच्या कामं जीवावर आले असतील तर कामाला बाई लावा. मोठेपणा आणायचा नाही मग फुकटचा. आम्हीच सगळं घरचे कामं करतो, आम्हाला बाई नको. आणि घरात एक पाहुणा आला की मग तुमच्या जीवावर येते. काय म्हणून राहिलो मी मोहिनी? नाही नाही, मी कामासाठी काहीच नाही म्हटलं. मम्मी, मी म्हटलं का काही? ते नको सांगू मला कोण काय म्हटलं ते. जीवावर आले असतील तर कामाला बाया लावा. पण घरात जर डबल वाद झाला तर मग विचार करता. रश्मी, जय ते पोरगी वर एकटी आहे. हा, हो दादा, हो. बापरे, दादा तर आज खूपच चिडले. मोहिनी, आता तुला स्पेशल सांगू का मी? काही काम गिमं नाहीत का घरातले? नाही हो, चालले ना, मी कामच करू राहिली ती. अरे बाबू, मंदाचं काही म्हणणं नाही. तिथे काय नाही, हिसान गिसान प्रॉपर्टी कायले पाहिजे. मग तुला द्यायचं आहे वाटते नाही? नाही ना, काही बोलतं काय त्या वापुरी का मागेले आले का? वापुरी त्याच्या घरी सुखात आहेत ना, ते कायले तुम्हाला काही मागतात? मग तूच मनानच म्हणतो वाटते आहे ना? तूच म्हणतं मनानं आणि मन खराब करतो नाही. आ ते काही म्हणत नाही, ते सुनंदाताई काही म्हणत नाही, मग तूच म्हणता का? तूच आमचे मन खराब करतं का? मग तू आमच्या बहीण भावात भांडणं लावतं का मग आता? हा नाही ना बापा, मी आता त्या दिवशी रागतम्म म्हणलं तो बाबाले, तर पप्पाले मी असं रागतम्म म्हणलं. काका मापुरी मागतात का? मापुरी काहीच नाही मागत ना बापा. आता तिने नाही आवडले कपडे, मला नाही आवडले तर घेतले डबल कपडे. तर का असं का लई काही होऊन राहिलं का? मग मी काय म्हणून राहिलो का? तुला तर म्हटलं म्हणता. चल चल, घे त्या राणीला संग घे, तिच्या मापाचा तिचाही दुसरा ड्रेस घे. आणि ते सुनंदाताईच्या लेकराची घे कपडे अंदाजे, तिची एक साडी घे. मी तिचे कपडे तिच्या घरी नेऊन देतो डबलचे. आणि तो आहे कपडे तू आण. चला. ते फालतू चादळल्या गोष्टीसाठी घरात वाद नकोत. आणि मम्मी, घरात डबल वाद नको. हे मी सगळ्यालाच सांगून राहिलो काय. अन कोणाला काय नशीन आवडलं मंदा, तू या घरची मुलगी आहेस काय? सगळ्यात पहिले अधिकार तुला आहे. हम्म तुले कपडे आवडले नाहीत तर एकदम चिल्लर गोष्ट आहे ते. तेव्हा मला येऊन म्हणा लागत होतं की दादा, त्या दिवशी आपण गेलो ते कपडे मला काही पटले नाहीत, आपण वापस देऊ. नाही वापस घेतले त्यानं तर मला दुसरे घेऊन दे, हे तेव्हा मला म्हणा लागत होतं ना. हे तू मोहिनीले त्या रश्मीले ते तेले काय म्हणून राहिले? यायचं काय घेणं आलं? त्या नेतात का तुला कपडे आणायला? मी नेलं होतं ना. मग मीच नेईन ना डबल. चल, घेतो मनानं घे कशी बी, पण वाद नको. मन खराब झाले पाहिजे नाही. नाही रे दादा, नाही पाहिजे मला कपडे. कपडे नाही पाहिजेत. आता उद्या राणीचे पप्पा येतात, आम्ही चाललो उद्या. कपडे कपडे नाहीत पाहिजेत. म्हटलं का तर सारी. अहो, मम्मी, मम्मी, सॉरी, मी उगाचलेच फालतू शिल्लक बोललो. ह, लय तोंड चाटून राहिला तो. मला कायला सारी म्हणा लागते? बहीणची मागणं माफी? हा, आली एवढी 2 दिवसासाठी आणि तिला एवढा बोलला तू? मम्मी, तिचं बी तेवढंच चुकेला, ते बी मला बोलली. मग बोलली म्हणून काय झालं? मोठी धाटी आहे तो अपेक्षा. ती श्यामपेक्षा लहान आहे पण तो अपेक्षा मोठी आहे ना. मग श्याम तिले बोलीन, तू नाही बोलायचं तिले. तुझ्यापेक्षा मोठी आहे ना ती. रवी, मंदाची माफी माग. आणि तिले मंदा ताई म्हणत जाय. तू काय मंदा मंदा नको म्हणत जाऊ, ते मापेक्षा लहान आहे म्हणून मी तिले मंदा म्हणतो. तू उद्या सुनंदा ताईले सुनंदा म्हणशील? हा, कुठून आणला हा मूर्खपणा? सॉरी, सॉरी मंदा ताई. हो, आता काय सॉरी म्हणतं? त्याला बायकोच्या पुढे, त्या वहिनीच्या पुढे तर लय बोलला. आता काय सॉरी म्हणतं? त्याच्या देखता म्हणतो मी तुला सॉरी. ओ वहिनी, रश्मी इकडे. काय झालं मग? रश्मी चाल बाई, यायच्या बरोबर आपली खटरपुंचा निघते. हा माणूस मलाच बोलून राहिला माय. हा, आली आली रश्मी, चाल ना. मंदा ताई, सॉरी. पाया लागून माफी माग, मोठी अमित वाल्यापेक्षा. आणि मंदाताईच म्हणायचं, मंदाचं म्हणशील ना तर कान पिरकाडीन चांगला. सॉरी ना बुवा, पायाला काय हात लावायला लावतो? तू पायच तर धुत नाहीस. 8-8 दिवस अंग धुत नाहीस तू, आणि मी कुठे तो पायाला हात लावू? कान पकडून म्हण मग, माझा नाही तुझा. पहा ना श्याम दादा, माझा कान पकडते. हा. सॉरी ग म्हणता ताई, सॉरी सॉरी.
तू किती भांडगोडी असली तरी बी मी तुला संग भांडणार नाही हा. आ असं मी भांडकुडी. एक नंबरची मंदा भानगोडी. रवी, पकड तिचा कान, पकड. इकडून मी पकडतो, तिकडून तू पकड. पिरकाड चांगला तिचा कान. हा? कसे रे काही म्हणता मला. सॉरी रवी, मी पण तुला सॉरी म्हणते. श्याम दादा सॉरी. सॉरी मंदा, मी तुला सॉरी म्हणतो. तिघही बहीण भाऊ आपण एकामेकाला सॉरी म्हणू आणि आनंदाने राहू. मनात मतभेद ठेवू नका, भांडणं वाढवू नका, सुखात राहा. हा, आपल्यात काही मतभेद झाले पाहिजेत काय? हा, आपल्या घरातले वाद असे बाहेर गेले पाहिजेत का? हे योग्य आहे का? कोणाला काही वाटलं तर एकामेकाला स्पष्ट बोला ना, स्पष्ट मागा ना, मागून घ्या ना. आपलंच आहे सगळं, हे आमचं नाहीये. मंदाताई, हे आमचं नाहीये, आपलं आहे. तुला कधीही काही वाटलं तर शांततेनं स्पष्ट मागून घे, हे तुझंच आहे. माझं नाही आपलं. आता काय तोंड पाडून बसले काय? नाही ना जी, तशीच बसली होती ना. आता तुम्ही मलाच बोलता काय? आता सामनं सांगलं ना सगळं समजावून, तर मानली ना, म्हणताय मानली. काही नाही ना, ते दोघं तिघं भाऊ आहेत, काही भांडणं नाही आहेत, काही नाही आहे. आणि तुम्ही कहून आता असे बनता मले, म्या काय म्हणलं? म्या काय म्हणलं? शिल्लक तर तुम्हीच बोलता जास्त. जाऊ द्या ना जी, आता आता कितीकच बोलता पापा मले. आता म्हणलं बा चुकून, त्याच्या प्लॉटाचं म्हणलं तर लागे, तुम्ही तर लागे लस करून राहिले लागे नाही ना मले. हा, आता महापोरीली काही पाहिजे नाही ना, कोणालाच काही पाहिजे नाही. ते बस झालं बरं. मा पोरगी, माय पोरगी. हा, ते पोरं कोणाचे आहेत? ते सुना कोणाच्या आहेत? हे घर कोणाचं आहे? आता तसं नाही ना बापा, तसं नाही म्हणतात ना मी. पण म्हणलं जसं मंदाचं काही म्हणणं नव्हतं. हो, मंदाचं तर काही म्हणणंच नव्हतं, सारं म्हणणं तुमचंच होतं. ते आलं आमच्या ध्यानात आणि ते पोरायचे ध्यानात आलं, म्हणूनच श्यामनं चांगला कडक पवित्रा घेतला. ते चांगलंच झालं. मोठा आहे तो, मोठ्यानं बरोबर बाजू घेतली. त्याचंच काम आहे घराला सावरणं. कुठे गेला तुमचा लाडला? रवी गेला फॅक्टरीत, श्यामही गेला, सकाळूनच गेले दोघंही भाऊ. पोरगी काय करून राहिली? काही नाही, पाहुण्याचा फोन आला, पाहुणे येतात वाटते संध्याकाळी. आता जाते ते. आता काही म्हणू घेणू नका दिले. जा बोला आणि तिच्या संग जाते सकाळ. आता का आले दिवाळी किती माई पोरगी. नाही, बाकीच्या लोकांच्या पोरी होतीच असतात वाटते. तुमचीच पोरगी जाते सासरी. हो, लोकांच्या पोरी घरीच असते. त्या सुनाई आल्या लोकांच्या घरून. हा, डोळ्यावर पट्टी नका बांधू पोरीच्या प्रेमाची. हा, लेकीचं प्रेम लय उतू आलं की सुनाईचं जरा दूर होते मग. तसं करू नका. पोरगी चालली सकाळी तुमची जवळ संग. आता ते नाही फिरून पाहिजे दिवाळी लोक. हाताखाली शेवटी सुनायच्याच राहा लागते, हे लक्षात ठेवजा. आधी आधी तू चाल, मी करू का? बाबूल तर मस्त खेळता येते. तू चाल तू. तोत्र्या किती गटकतो. दाखव बाई. खुशी इकडे ये बाई, इकडे तिकडे जाऊन ये. चालली तिकडे ये. आली का तू? आली का तू? आली का तू? मी म्हणतो तसंच म्हणते. चल इकडे. आली का तू? हो, आली का तू? चल इकडे. पाय दादा बॉल देते. ये बाई ये. पाय दादा काय म्हणते, बॉल खेळ म्हणते. दोघं दोघं बॉल खेळतात. ये बाई ये इकडे. इकडे जाऊ नये बापा बाहेर आता. जाऊ नये बापा आता. ऊन झाला आता. ऊन झाला ऊन. ऊन झाला ऊन. मम्मी खुशी आली का? पाय जा बरं, ते तिकडे दारात होती. काय तुझी मम्मी काय म्हणते? हो बाई मोहिनी आली आली, घरात आली खुशी. काय तुझी मम्मी म्हणते खुशी आली का म्हणते. ये बाई ये ये ये. आली वा तुती आली. तुती आली मग तुती आली. ये माई इकडे. कधी गुणाची आहे हो माशोनी, कशी गुणाची आहे हो मग मशोन. ओ मशोन. मम्मी ते नवीन डाळ कोणत्या ह्याच्यात भरली तुम्ही? त्यातच करील ना पुरण मग उद्या दादा येतात तर. ते त्या टिपातच आहे ना, तिकडलंच ते पांढऱ्या टिपात ठेवली ना. नाही द्यायचं करतं का? नाही द्यायचं होईल, चांगलं होते म्हणा. त्याचं मग जुन्या ॲडजस्ट करणं मस्त होते. पिवळ पिवळ धम करेल आहे आपण याच्या आणते तर वापरेल आहे तो. हा, जुन्याच्याचं करणं आजच करून ठेवतो का मग? हो म्हटलं आता मग उद्या गोंधळ होईल ना. हा, ताईसोबत द्यासाठी काही पोळ्या आणि इथं जेवण वगैरे येते. म्हटलं पुरण आज शिजून ठेवलं
तर मग उद्या सकाळच्या स्वयंपाकाचं जास्तही नाही होत. नाही तर मग सकाळी खूप गोंधळ होते. आंघोळा आणि हे ते. पुरण शिजून ठेवते. पुरणच करायचं ना. म्हटलं रस आहे तर पुरणपोळी आणि रस हो ना रसाळीसाठी. हो, आता पुरणपोळी आणि रसच असते. पण विचार ना माय मंदाला एकदा काय म्हणते तर. ताई आले. ताई, पुरणपोळीच करू ना उद्या. हा बाई मंदा. पाहुणे येतात तर पुरणाची पोळीच करावं की नाही. पुरणाचा स्वयंपाकाचा पाहुणचार साजरा राहते. जवळ बो येतात तर सांगाही लागे शिदोरी दिल्या जाते पुरणाची. आता इकडे जाशील तर सासरी तर कोणी पाहिजे आता घरी आहे ती खाणारे. असं नाही अतल्यातून मुंबईला गेलीस तिथं मग न्यारी गोट. पण ती गावात जातं ना. आहेत मग घरी खाणारे ते जेठाणी जेठ हे ते. म्हटलं पुरणाचा स्वयंपाक बरं राहते का काही दुसरं करा सांग. तुला आवडीचा सांग काही. नाही नाही, काही करा वहिनी, काही करा. तसं काही नाही आवडीचं वगैरे काय. काय चालू आहे रे चिंगू मंगू? चालली मी उद्या. आ? आठवण येईन का तुम्हाला मी गेली की? हो म्हणा, आत्याला म्हणा आत्या आम्हाला तुमची लय आठवण येईन. आ? आता चालली रे उद्या. हो बाई भूर चालली मी. चालतं का मला घरी? आ? चालतं का माझ्या घरी चालतं? माय तर राणी दे का अंगा लावून बसते. तिला जायचं नाही काय? तिला विचार तरी हो जायचं ते लेकरू कोण नाराज नाराज झालं नाही रा. आ? हा बाई राणी. ए राणी इकडे या. आजी काय म्हणतात पा. हा? राणी कोण नाराज आहेत? नाही मामी नाराज नाहीये. पण मामी आता आम्ही उद्या जाऊ ना तर माझी आत्या गेली गावाला. माझी श्रावणी दीदी पण गेली. मग आम्ही आधी इथं येऊन बसलो ना. तर सर्वजण मोठ्या आत्याच्या घरी गेले होते. छान मज्जा केली त्या सर्वांनी. आता चालले गेले. आता आम्ही घरी चाललो. आता काय फायदा? मम्मीला म्हटलं त्यावेळेस गेलो असतो आता मोठ्या आत्याच्या घरी जायला भेटलं असतं. माझी लहानी आत्या होती. माझी श्रावणी दीदी होती. आता माझी श्रावणी दीदी गेली तिच्या घरी. माझी आत्या पण गेली तिच्या गावाला. मी मोठ्या आईला फोन लावला होता. मोठ्या आईने सांगितलं आता घरी कोणीच नाहीये. फक्त मोठी आई मोठे बाबा आणि पिंकी दीदी आणि शिवम. सगळे गावावरून आले ते परत. मम्मी तुला म्हटलं ना ग आपण जाऊया तर आत्याच्या घरी गेलो असतो ना. मस्त मज्जा येते ना आत्याच्या घरी.